अनपेक्षित लग्न भाग 23. सत्याबाहेर येताच सुरुवातीचे काही क्षण आकाशलाही धक्का बसला, पण नंतर तो स्वतःला सावरत वरडला, हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा वन शिंगाणिया खोटं बोलत आहे. हा व्हिडिओ बनावट आहे. हे बोलताना तो अडकळला. हे ऐकून वंश उपहास्याने हसला आणि म्हणाला, तुमचं मूर्खपणा आणि खोटेपणा थांबवा आता. कारण इथे सर्वांना माहीत आहे की तुमच्यासारख्या नालायक व्यक्तीवर, विशेषतः अशा निरुपयोगी व्हिडिओसाठी माझ्याकडे वाया घालवण्यासाठी इतका वेळ नाही. दुसरे म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करून मला काय मिळणार. वंशने त्याच्याकडे कचरा असल्यासारखे पाहिले. तो क्षणभर थांबला आणि पुढे म्हणाला, जर तुम्हाला यावर विश्वास नसेल तर काहीच हरकत नाही. माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत. अशा म्हणत त्याने अरविंदला बोलावले आणि म्हणाला, अरविंद प्लीज पुरावे घेऊन आते. कारण गुन्हेगाराला विश्वास बसत नाही की त्याने गुन्हा केला आहे. वंशच्या फोनवरून काही क्षणातच अरविंद त्या रात्री गायब झालेल्या मुलीला आणि 2 पुरुषांना घेऊन पोचला. त्यांना पाहून आकाशला घाम फुटला. मग वंश म्हणाला, तू ह्या तिघांना ओळखतोयस का? की तू त्यांनाही ओळखण्यास नकार देशील? जर ओळखत नसेल तर हरकत नाही. वयानुसार स्मरणशक्ती कमकुवत होते. असो, मी तुला आठवण करून देतो. असे म्हणत तो त्या मुलीकडे वळला, जिच्या डोळ्यात राग आणि द्वेष स्पष्ट दिसत होता. वंशने मुलीकडे बोट दाखवले आणि आकाशला म्हणाला, त्यांना भेट. हेच ते आहेत ज्यांच्यासोबत तू विश्वासघात केलास आणि त्या गर्भवती असल्याचे कळल्यानंतर तू त्यांच्या गर्भपात जबरदस्तीने केलासच. तेवढेच नाही तर त्यांना किडनॅप करून वेश्या व्यवसायात ढकललेस. आणि हे बोलताना त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता. मग तो पहिल्या माणसाकडे पुढे गेला जो त्याला पाहून घाबरला होता. त्याने त्याचा कॉलर पकडला आणि त्याला आकाशसमोर धरून म्हणाला, आता ह्याला भेट. हा तोच डॉक्टर आहे ज्याने त्या मुलीचा गर्भपात मदत केली. आणि जर तू त्याला ओळखत नसशील तर निदान त्या माणसाला तरी ओळखशील ज्याने तुझ्या गुन्ह्याची जबाबदारी घेतली. असे म्हणत तो दुसऱ्या माणसाकडे गेला आणि त्याच्याकडे बोट दाखवत आकाशला म्हणाला, हा तोच आहे ज्याने तुझ्या सुमित काकांच्या हत्येची जबाबदारी घेतली आणि तुझ्या जागी शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेला. असे म्हणत तो त्याच्याकडे जाऊ लागला. पण मग त्याने पाहिले रिवा रागाने ती त्याच्या जवळ येत होती म्हणून तो एक पाऊल मागे सरकला. म्हणून रिवा आकाशकडे आली आणि त्याचा कॉलर ओढत मोठ्याने ओरडली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांचा जीव घेण्याची? तुला माहीत नाही की माझ्या आईने आणि मी तुझ्यामुळे काय गमावले आहे. तरीही तुला माझ्या घरी इतक्या एटिट्यूडने येऊन लग्नाची मागणी करायला लाज वाटली नाही? मुलगी तर सोडच, कोणीही तुझ्यासारख्या पुरुषाला माफ करणार नाही. तिच्या स्वरात राग, द्वेष आणि वेदना स्पष्टपणे दिसून येत होती. मग तिने त्याला वडले आणि त्याला चापट मारली आणि म्हणाले, हे माझ्या वडिलांना माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी आहे. मग त्याला आणखी एक चापट मारत ती पुढे म्हणाली, हे हे माझ्या आईला विधवा बनवण्यासाठी आहे. मग त्याला आणखी एक चापट मारत ती म्हणाली, हे प्रत्येक मुलींना कमकुवत समजण्यासाठी आहे. त्यानंतर तिने त्याला ढकलले आणि आकाश खाली पडला. रिवा त्याला लाथ मारत म्हणाले, तू मुलींना खेळणी आणि कमकुवतपणा समजतोस? आज मी तुला दाखवेन की एक मुलगी काय करू शकते. असं म्हणत तिने त्या मुलीकडे पाहिलं आणि म्हणाले, त्याने तुझ्याशी केलेल्या सर्व गोष्टींचा बदला घे. मला माहीत आहे यामुळे तुझे मूल किंवा तू गमावलेला आदर परत मिळणार नाही. पण त्याला असं सोडून दिल्याने तुझ्या मनालाही शांती मिळणार नाही. तिचे शब्द ऐकून ती मुलगीही आकाशकडे जाऊ लागली. तेवढ्यात अरविंद तिच्याकडे आला आणि तिला त्याचं बेल्ट देत म्हणाला, त्याने जे केले आहे त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा ही खूप कमी आहे. पण सध्या हे घे आणि त्याने शिक्षा दे. हे ऐकून मुलीने अरविंदचा बेल्ट घेतला आणि आकाशकडे जाऊ लागले. तो मागे सरकू लागला.
मग मुलगी अरविंदच्या बेल्टने त्याला मारू लागली आणि म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम केले, तू माझा विश्वासघात केलास, माझ्या मुलाला मारलंस, तू मला अशा दलदलीत टाकलास की माझे आयुष्य जवळजवळ उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यानंतरही तुला गोष्टी नाकारण्याची इतकं हिंमत आहे. अरे, हे तुझ्यासारख्या माणसासाठी आहे. खरं तर तू माणूस म्हणून घेण्याचा लायकीचा नाहीस. आणि हे म्हणत असताना ती त्याला मारत राहिली. आतापर्यंत तो जवळजवळ अर्ध मेल्यासारखा झाला होता आणि बेशुद्ध होऊ लागला होता. पण मग रिवाने त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचा ग्लास फेकला, त्याचा कॉलर धरला आणि म्हणाले, उठ. जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा तू इतका लवकर बेशुद्ध पडतोस. ते कसे? जोपर्यंत आम्ही तुझी जिवंत खात्री काढत नाही तोपर्यंत मी तुला बेशुद्ध पडू देणार नाही. अरविंद सोबत असलेल्या कॉन्स्टेबलने पकडलेला अखिलेश चौधरीला हे पाहून राग आला. पण त्याच्या आजूबाजूला इतके लोक असल्याने तो काहीही करू शकत नव्हता. मग वंशने पाहिले की आकाशची प्रकृती खूपच बिकट झाली आहे. त्याने अरविंदला त्याला घेऊन जाण्याचा इशारा केला आणि तो स्वतः रिवाकडे गेला आणि तिला थांबवत म्हणाला, रिवा, स्वतःवर नियंत्रण ठेव. त्याच्या कृत्यांसाठी कायदा त्याला शिक्षा करेल, मी किंवा तू नाही. म्हणून अरविंदला त्याला घेऊन जाऊ दे, असे म्हणत तो तिला मागे खेचू लागला. म्हणून रिवा थोडी त्याच्या मागे गेली. त्याच वेळी अरविंदने एका ज्युनियर इन्स्पेक्टरला इशारा केला, जो आकाशकडे आला आणि त्याला तिथून घेऊन जाऊ लागला. पण आकाशने परिस्थितीचा फायदा घेत इन्स्पेक्टरची बंदूक काढून त्याला दूर ढकलले. बंदूक रिवाकडे दाखवली आणि म्हणाला, पुरे झाले. माझे करिअर खराब होऊ नये म्हणून मी इतके दिवस गप्प बसलो, पण आता तिचे आणि माझे आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त झाले आहे, तेही ह्या मुलीमुळे. वंश शिंगाणे याने जे काही केले ते तुझ्यामुळे केले, म्हणून आता तुला त्याला सोडून जावे लागेल. जर तू माझी नाहीस तर तू कोणाचीही राहणार नाहीस. आणि हे बोलून कोणी काही करण्याआधीच त्याने गोळीबार केला आणि सर्वांना धक्का बसला. पण त्याच क्षणी वंश रिवाच्या समोर आला आणि गोळी त्याला लागली. दुसऱ्याच क्षणी आकाशही जमिनीवर पडला. अरविंदने प्रत्युत्तर म्हणून त्याच्यावर गोळीबार केला आणि तो तिथेच मेला. पण वंश स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि जमिनीवर पडण्याचा बेतात होता. पण रिवाने त्याला धरले आणि मोठ्याने म्हणाले, वंश, तू ठीक आहेस ना? चल हॉस्पिटलमध्ये जाऊया. बाप्पा तुला काहीही होऊ देत नाही आणि मी असं काहीही होऊ देणार नाही. आणि हे बोलताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वंश मात्र तिच्याकडे पाहत हसला. तो एवढेच म्हणू शकला, तुझ्या डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाही. मग सर्वजण जमू लागले. वंशच्या कपड्यांमधून येणारे रक्त रिवाच्या कपड्यांवरही डाग लावत होते. तेवढ्यात दर्शने त्याला उचलून घेतले आणि म्हणाला, वंश, बघ, तुला काहीही होणार नाही. डोळे उघडे ठेव. आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचू. असे म्हणत तो त्याला घेऊन गेला. कुटुंबातील इतर सदस्य, वंशचे बॉडीगार्ड आणि अरविंद मागे मागे गेले. पण जाण्यापूर्वी तो थांबला आणि त्याच्यासोबत असलेला कॉन्स्टेबलला म्हणाला, त्याचा मृतदेह घेऊन जा आणि आमदारांच्या लॉकअपमध्ये घेऊन जा आणि त्यावर चांगले उपचार कर. मी येतोय. आणि असे म्हणत तो मुलीला घेऊन निघून गेला. काही वेळाने दर्श वंश यांनी सर्वांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि ते येताच रिवा ओरडली, डॉक्टर, डॉक्टर, कुणी आहे का? माझ्या नवऱ्याला काय झालंय ते बघा. हे सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचा आवाज ऐकून दोन वार्ड बॉय एका स्ट्रक्चर घेऊन आले. वंशला त्यात ठेवले आणि पुढे जाऊ लागले. तोपर्यंत वंशही बेशुद्ध पडला होता. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी त्याची तपासणी केली आणि म्हणाले, त्याची प्रकृती खूप गंभीर दिसते. आपल्याला ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल आणि गोळी काढावी लागेल. पण हा पोलीस केस आहे, म्हणून आधी पोलिसांना बोलवा.
आता तर रिवाचा राग भडकला आणि तिने डॉक्टरांचा कॉलर धरला आणि ओरडली, तुम्ही लोक वेडे झाला आहात का? माझ्या नवऱ्याची कंडिशन खूप सिरियस आहे आणि तुम्हाला पोलिसांना बोलवायचं आहे. तो बेशुद्ध आहे, तुम्हाला दिसत नाही का? जर आपल्याला उशीर झाला आणि त्याला काही झाले तर तुम्ही त्याची जबाबदारी कशी घ्याल? नाही ना? मग लवकर उपचार सुरू करा प्लीज प्लीज. आणि त्यासोबत तिने शेवटी डॉक्टरांच्या कॉलर सोडला आणि तिच्या रक्ताने माखलेल्या हाताने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. पण तिला रडू कोसळले आणि ती जमिनीवर बसली, जोरात ओरडली आणि रडू लागली. तिला असे पाहून सतत रडत असलेली वेदा तिचे अश्रू पुसत तिच्याकडे आली आणि म्हणाली, वहिनी प्लीज स्वतःवर नियंत्रण ठेव, सर्व काही ठीक होईल, वंशभाऊला काहीही होणार नाही. आणि हे म्हणत तिने रिवाला घट्ट मिठी मारली. रीमा ही कल्याणी आजीला सांत्वन देत होती. तेवढ्यात डॉक्टर काही बोलणारच होते, पण अरविंद तिथे आला आणि त्याने स्वतःची ओळख करून देत म्हणाला, मी ACP अरविंद आहे, मी इथेच आहे. आधी तुम्ही त्याचे ऑपरेशन सुरू करा, बाकीचे फॉर्मॅलिटीज मी करेन, प्लीज वेळ वाया घालवू नका. हे ऐकून डॉक्टरांनी इतर सर्वांना वंशला OT मध्ये नेण्याचा इशारा केला. वॉर्ड बॉयने त्याचा स्ट्रेचर ओढला आणि त्याला OT मध्ये नेण्यास सुरुवात केली. ते OT मध्ये प्रवेश केल्यानंतर दार बंद झाले आणि बाहेर लाल दिवा लागला. हे पाहून सर्वांचे हृदय धडधडले. तिथे बसलेली रिवा स्वतःशीच म्हणाली, अरे बाप्पा, तुम्ही जे काही माझ्या आयुष्यात दिले आहे ते मी स्वीकारले आहे, पण प्लीज वंशला माझ्यापासून हिरावून घेऊ नका, मी जगू शकणार नाही. असं विचार करत ती हात जोडून त्याला प्रार्थना करत राहिली. ओटीमध्ये तोचदर्श त्याच्याकडे पाहून तो मनात म्हणाला, वंश, तू असा हार मानू शकत नाहीस, तू माझा सर्वात चांगला मित्र आहे. जर तू मला सोडून जाण्याचा विचार केलास तर मी पुन्हा कधी तुझ्याशी बोलणार नाही. आई गेली आहे, आता तुलाही जायचे आहे, मी ते होऊ देणार नाही. त्याच्या स्वरात राग, तक्रार, काळजी आणि वेदना प्रतिबिंबित होत होत्या. सर्वजण आपापल्या विचारांमध्ये गढून गेलेले ओटीकडे पाहत होते. बराच वेळ गेला आणि ओटीचे दिवे बंद झाले. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि सर्वजण त्यांच्या भोवती जमले. त्यांना पाहून ते म्हणाले, बघा, आपण गोळी काढून टाकली आहे, पण तो अजून शुद्धीवर आले नाही आणि जर तो पुढील 12 तासात शुद्धीवर आला नाही तर तो त्याच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. तो कोमात जाऊ शकतो किंवा त्याचे आयुष्यही. मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल. जे काही आमच्या हातात होते ते केले आहे. आता जे काही करायचे आहे ते तो वर हात करून म्हणाले, देव करतील. असे म्हणून ते थांबले आणि निघून गेले. हे ऐकून इतके उशीर सौरभला मिठी मारून राहिलेले वेदाला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. ती त्यांच्यापासून दूर गेली आणि म्हणाले, नाही, हे होऊ शकत नाही. बाबा, तुम्हाला माहिती आहे की भावाने नेहमीच माझी प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक हट्ट पूर्ण केली आहे, म्हणून तोही ही माझी इच्छा मानतो की आज माझा आग्रह, मला माहीत नाही, पण त्याला बरे व्हायचे आहे, त्याला शुद्धीवर यायचे आहे. आणि ती पुन्हा पुन्हा हेच म्हणत राहिली. म्हणून सौरभने तिला पुन्हा मिठी मारली आणि तिच्या केसात हात फिरवत म्हणाले, हो, तो बरा होईल बाळा, तू स्वतःची काळजी घे. आणि ते हे म्हणत असताना त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. कल्याणी आजी देखील रडत रडत म्हणाले, देवा, तुम्ही आधीच माझी मुले माझ्यापासून हिरावून घेतली आहेत आणि आता तुम्ही माझ्या वंशला हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही इतके क्रूर असू शकत नाही, तुम्ही असू शकत नाही, असे म्हणत ती मोठ्याने रडू लागली. रीमा तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होती, पण ह्या सगळ्यामध्ये फक्त रिवा आणि दर्श शांत बसलेले होते. रिवा मनात म्हणाले, आधी तुम्ही मला जबरदस्तीने ह्या बंधनात बांधले होते आणि आता तुम्ही मला त्यातून मुक्त करू शकत नाही. तुम्ही नेहमीच तुमचे मत मिळवू शकणार नाही मिस्टर शिंगानिया, समजून घ्या. जर तुम्ही पुन्हा असे काही केले तर तुम्ही आणि पप्पा दोघंही माझ्या क्रोधाला सामोरे जाल.
दर्शी देखील मनात म्हणाला, हे असं काही माझ्यासोबत पुन्हा घडू शकत नाही. मी माझ्या जवळच्या कुणालाही पुन्हा गमवू इच्छित नाही. प्लीज, नाही देवा, प्लीज, असे म्हणत दोघेही ओटीकडे शून्य नजरेने पाहत राहिले. काही तास उलटले तरी वंश शुद्धीवर आल्याची कोणतीही बातमी आली नाही. पण अचानक डॉक्टर आणि सिस्टर्स येऊ लागल्या आणि त्यांना पाहून सगळेच टेन्शनमध्ये होते. मग रिवाने एका नर्सला थांबवले आणि विचारले, नर्स, माझा नवरा कसा आहे? नर्सचे उत्तर ऐकून सर्वांचे भाव बदलले. शेवटी नर्स म्हणाली, मॅडम, ते शुद्धीवर आले आहे, पण त्यांची ऑक्सिजन लेवल खूपच कमी होत आहे, त्यामुळे सध्या तरी धोका आहे. हे ऐकून सर्वांचा ताण आणखी वाढला. रिवा जमिनीवर बसली आणि ओटीकडे पाहत म्हणाले, बाप्पा, मी नेहमीच तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी पुन्हा तेच करत आहे. म्हणून प्लीज हा विश्वास तुटू देऊ नका आणि त्याला बरे करा. आणि ती हे म्हणत असताना तिच्या डोळ्यातून जमा झालेला अश्रू तिच्या गालावरून वाहू लागल्या. दुसरीकडे ओटीच्या आत मशीननी वेढलेला वंश खोलवर श्वास घेत होता आणि त्याला गुदमरल्यासारखे वाटत होते. दरम्यान डॉक्टर, सिस्टर्स आणि त्यांची टीम त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. मग त्याच्या डोळ्यासमोर रिवाचे निष्पाप डोळे, त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हसरी प्रतिमा आणि रिवाने काही वेळापूर्वी दिलेला कबुली जबाब चमकू लागला. हा विचार करताच त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले आणि हळूहळू त्याचा श्वास स्थिर होऊ लागला आणि तो बेशुद्ध अवस्थेत जाऊ लागला. तो पूर्णपणे स्थिर होताच डॉक्टर ओटीकडे गेले. ते बाहेर आले आणि कुटुंबातील सदस्यांकडे पाहून म्हणाले, काळजी करण्याची गरज नाही. मिस्टर शिंगानिया आता धोक्याबाहेर आहेत. ते काही तासात पूर्णपणे शुद्धीवर येईल. त्यानंतर ते 24 तास निरीक्षणाखाली असतील. ते सुमारे एक आठवडा आमच्या देखरेखीखाली असतील. त्यानंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, असे म्हणून ते निघून गेले. त्यांचे शब्द ऐकून सर्वांचे चेहरे हास्याने उजळले आणि रिवा मनात म्हणाले, बाप्पा, तुम्ही मला निराश न केल्याबद्दल धन्यवाद. मग हात जोडून हसत आणि सगळ्यांकडे पाहत ती पुढे म्हणाले, तो काही वेळा शुद्धीवर तोपर्यंत तुम्ही लोक कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊन आणि थोडा वेळ आराम करा. मी इथेच आहे. हे ऐकून सर्वजण नकार देत राहिले, पण तिने सर्वांना जाण्यास भाग पाडले. असेच काही तास गेले. ह्या काही तासात वन्सला नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मग जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा डॉक्टर त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, आता तुम्ही मिस्टर शिंगाणे यांना भेटण्यासाठी जाऊ शकता. ते शुद्धीवर आले आहेत, पण एका वेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकता. म्हणून तिथे गर्दी करू नका आणि जास्त वेळ थांबू नका, असं म्हणत आणि ते निघून गेले. ते गेल्यानंतर रिवा प्रथम कल्याणी आजीला आणि वेदाला म्हणाले, तुम्ही दोघे आधी त्याला भेटून या, मग आपण सर्वजण एक एक करून जाऊ. हे ऐकून कल्याणी आजी तिला म्हणाले, पण बाळा, तू त्याची बायको आहेस. मग रिवा हसून म्हणाले, हो, मी मान्य करते आजी, पण तुम्ही माझ्यापेक्षा त्याच्यासोबत जास्त वेळ घालवला आहे, म्हणून तुम्हाला पहिला अधिकार आहे. हे ऐकून कल्याणी आजीचं चेहऱ्यावर एक दिलासादायक हास्य उमट आणि तिने रिवाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून आणि वंशच्या वार्डकडे निघाले. जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा वंश वेदा आणि आजीला पाहून थोडेसे हसले. त्यावर आजी त्याच्या केसात हात फिरवत म्हणाले, माझ्या बाळा, मी किती घाबरले होते. तू मला जवळ जवळ मारून टाकले आहेस. आता तू ठीक आहेस ना? तुला जास्त वेदना होत नाहीत ना? हे ऐकून वंशने हलकेच डोके हलवले. म्हणून ती त्याच्याशी पुढे काही बोलली नाही आणि त्याला आराम करायला सांगून निघून गेले. त्यानंतर सर्वजण वंशला एक एक करून भेटले, पण तो रिवाची वाट पाहत होता ती दिसली नाही, ज्यामुळे तो अस्वस्थ झाला. दरम्यान कल्याणी आजीने रिवाकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, आपण सर्वजण त्याला भेटून आले आहे. आता जा तू. तो दाराकडे पाहत होता. तो तुझी वाट पाहत आहे. त्याला आता त्रास देऊ नकोस.
हे ऐकून रेवा किंचित हसली आणि वंशच्या वाडाकडे निघाली. ती वंशच्या वाडात पोचताच तिच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले. तिच्या डोळ्यात वेदना आणि राग आला. रेवाला तिथे पाहून वंशचा चेहरा उजळला आणि तिने हळूहळू त्याचे ऑक्सिजन आयनायझर काढून मंद कमकुवत आवाजात म्हणाला, तुला यायला का खूप वेळ लागला? मी खूप वेळापासून तुझी वाट पाहत आहे. रेवाने तिची नजर खाली केली आणि म्हणाली, हो, थोडा वेळ लागला. आणि आता तू ठीक आहेस ना? तुला काही वेदना तर होत नाही ना? हे म्हणत असताना तिचे डोळे खाली होते. दरम्यान वंश तिच्याकडे पाहत होता. मग तिचा हात हातात घेऊन त्याने हळवारपणे म्हणाला, मी ठीक आहे. पण तू रागवली आहेस का? रेवाने विषय बदलला आणि तिचा हात त्याच्या हातातून सोडवला. चल, नंतर याबद्दल बोलूया. मला गोष्टी पचवण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. तर तूही तोपर्यंत आराम कर आणि तू लवकर ठीक होशील. आता ह्या गोष्टीबद्दल काळजी करू नकोस प्लीज, मी इथेच आहे. असे म्हणत तिने तिचा मोकळा हात त्याच्या हातात ठेवला. मग तिने त्याचा ऑक्सिजन मास्क लावून ती त्याच्याकडे पाहत किंचित हसली. वंश हसला आणि डोळे बंद केले. औषधाच्या प्रभावामुळे तो लगेच झोपी गेला. त्याला झोपलेले पाहून रेवा सोफ्यावर बसली आणि मनात म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यासाठी जे काही केलेस ते नेहमीच माझे रक्षण करण्यासाठी केलेस. आणि आज तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलं. पण हे दुःख आणि तू माझ्यापासून पप्पांबद्दल सगळं काही लपवलेस आणि तेही वचन दिल्यानंतरही तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस. तू पुन्हा एकदा ते वचन मोडलेस. मला त्याबद्दल वाईट वाटत आहे. मला राग आला आहे आणि मी इच्छा असूनही ते मनातून काढू टाकू शकत नाही. असा विचार करत तिच्या डोळ्यात अश्रू आले. मग एक दीर्घ श्वास घेत ती पुढे म्हणाली, असं नाहीये मला तुझं प्रेम दिसत नाहीये, पण ह्या सगळ्यानंतर मला थोडा वेळ हवा आहे. आणि सध्या तुझ्या सध्याच्या स्थितीत मला ह्याबद्दल तुझ्याशी बोलायचं नाहीये. मला तुला ताण द्यायचं नाहीये. आधी तू बरा हो, मग आपण ह्याबद्दल बोलू शकतो आणि कदाचित सगळं ठीक होईल. असं विचार करत तिने डोळे मिटले आणि सोफ्यावर डोकं टेकवलं आणि स्वतः झोपी गेली. एक आठवडा उलटला. दरम्यान रेवा आणि वंश एकमेकांशी बोलत होते, पण त्यांच्यात एक दुरावा निर्माण झाली होती. वंशला ते स्पष्टपणे जाणवत होते. रेवा मात्र तिच्या मनातून ते काढून टाकू शकत नव्हती. जरी ती वंशची काळजी घेत होती, त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण करत होती, त्याची काळजी घेत होती, तिच्या डोळ्यातून तिची नाराजगी स्पष्टपणे दिसून येत होती. गेल्या आठवड्यात वंशची प्रकृती बरीच सुधारली होती, म्हणून आज त्याची डिस्चार्ज तारीख होती. दर्शनने रेवा त्याला घरी घेऊन जाणार होते. घरी सर्वजण त्याची वाट पाहत होते. दर्श कागदपत्रांवरील फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी गेला होता. रेवा त्याचे सर्व सामान बॅगेत पॅक करत होती आणि तो फक्त तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात ती वंशकडून काही वस्तू घेण्यासाठी आली. तेव्हा त्याने तिचा हात हातात घेतला. रेवाने तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, तू काय करतोयस? माझा हात सोड. मला सगळं पॅक करावं लागेल. आपल्याला निघावं लागेल. वंशने मान हलवत म्हणाला, मग आज तू माझ्याशी बोलेपर्यंत मी तुला अजिबात सोडणार नाही. कारण ह्यावेळी मला तुझ्यासोबत घरात जायचे आहे. राग नाही तर प्रेमाची भावना व्यक्त करून. हे ऐकून रेवाने वंशकडे पाहिले. वंशने तिला त्याच्या शेजारी बसवून म्हणाला, मला माहीत आहे की मी चूक केली आहे. तुझ्या वडिलांचे मृत्यू तुझ्यापासून लपवणे खूप चुकीचे होते, हे मी मान्य करतो. पण स्वतःला माझ्या जागी ठेव आणि विचार कर. जेव्हा मी जीवन आणि मृत्यूच्या दारात होतो तेव्हा तुला नक्कीच त्रास झाला असेल. तर कल्पना कर, जर मी तुला सांगितले असते आणि तू रागवली असतीस आणि काहीतरी केले असते आणि त्या दरम्यान तुला काहीतरी झाले असते, तर मी किती वेदना सहन केल्या असत्या. तर तू ते स्वार्थ म्हटले असतेस की प्रेम? मला तुला काहीही होताना बघायचे नाही. त्यासाठी
मला तुझा राग सहन करावा लागला किंवा तुझ्याशी खोटे बोलले तरी. हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक दृढ निश्चय दिसत होता. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल इतके प्रेम पाहून रिवाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडवला आणि म्हणाली, तुला काय वाटते? हे सगळं माझ्यासाठी सोपं आहे. नाही, पण मी काय करू? तू चुकीचा नाहीस हे माहीत असूनही मी तुला न्याय देऊ शकत नाही. आणि दुसरे म्हणजे तू ज्या वेदनांबद्दल बोलत आहेस, मी कधीच तुला यातून जावे असे वाटलं नाही. कारण त्या ओटीचा आत तू जरी बेशुद्ध असला तरी बाहेर उभी असलेली व्यक्ती जी तुझ्यावर प्रेम करतात त्यांना प्रत्येक क्षणी ते दुःख 100 पट जास्त जाणवत होतं. आणि ती हे म्हणत असताना ती तिच्या डोळ्यात प्रेम आणि रागाच्या मिश्रणाने वंशकडे पाहत होती. हे पाहून वंशने तिचा चेहरा हातात धरला, तिच्या डोळ्यात डोकावला आणि प्रेमाने म्हणाला, मी मान्य करतो की माझी चूक खूप मोठी होती, पण मला एक शेवटची संधी दे. ह्यावेळी चल राग मागे ठेवूया, कारण जीवन आणि मृत्यू अप्रत्यक्ष आहेत, आपल्या डोळ्याला दिसत नाही. कोणी कधी तुम्हाला मिठी मारेल हे तुला कधीच कळत नाही. म्हणूनच फक्त यावेळी मला माफ कर आणि विसरून जा. जर मी पुन्हा असे काही केले तर आयुष्यभर माझ्यावर रागव. मी तक्राराचा एक शब्दही बोलणार नाही. तो इतक्या प्रेमाने म्हणाला की देवाचा राग त्याचा प्रेमाने मात केला आणि दुसऱ्याच क्षणी तिने वंशला घट्ट मिठी मारली. ती त्याच्या मिठीत जोरात रडत बोलली, मी रागात हे सोडून देईन, पण मला अजूनही ही तक्रार आहे. माझ्याऐवजी तुला मृत्यूला का शरण व्हायचे होते? जर तुला काही झाले असते तर? डॉक्टर सांगत असताना मी बाहेर कोणत्या अवस्थेत होते हे तुला माहीत आहे का? तुझी प्रकृती बिघडत चालली आहे हे ऐकून माझ्या जीवात जीव नव्हते. पण नाही, तुला काय फरक पडतो? तुला सगळं स्वतःवर घ्यायचे असते. तुला स्वतःला सर्व काही अडचणी सहन करायची असते. हे ऐकून वंशने तिला थोडे दूर ढकलले आणि तिला चिडवत म्हणाला, बास माझ्या जाशीचा राणी, आता शांत हो. आणि स्वतःवर गोळी घेण्याबद्दल बोलत आहेस तू. मी ती तुला लागण्याची वाट कसं पाहू? असो, तू म्हणतेस की तुझे पप्पा सर्व काही ठीक करतात, तर त्यांच्यावर विश्वास होता ना? आणि माझा तुझ्यावर विश्वास होता. म्हणूनच मी तुझ्या समोर एकदम ठीकठाक उभा आहे. आणि भविष्यातही मी नेहमीच असेच तुझ्या पुढे उभा राहीन. तुझे राग आणि तुझं प्रेम मला प्रत्येक वेळी वाचवते. आणि हे बोलून त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले. हे जाणवत असताना रिवाचे डोळे आपोआप मिटले. ते दोघेही क्षणात हरवले होते, जेव्हा अचानक त्यांना कोणाचे तरी आवाज ऐकू आले. हे ऐकून ते दोघेही एकमेकांपासून दूर गेले आणि दाराकडे पाहिले. त्यांना आदर्श दिसला. त्याचे हात जोडलेले होते आणि तो हसत होता. हे पाहून रिवा लाजली आणि उठून तिच्या वस्तू बाजूला ठेवू लागली. वंशने त्याच्याकडे पाहत मनात म्हणाला, तुला कबाबमध्ये हड्डी का बनायची असते? असं विचार करत तो फक्त दर्शकडे पाहत राहिला. तेवढ्यातच दर्श जवळ आला आणि हळुवारपणे म्हणाला, इतके पाहू नकोस यार. मी तुझी बायको नाही, माझी बहीण आहे, जी तिथे काम करत आहे. काहीही असो, माझ्यासारख्या व्यक्तीशी वैर करणे तुम्हाला महागात पडेल. शेवटी मी तुमचा मेव्हणा आहे. मी मेव्हणा म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडावे लागेल. हे ऐकून वंश चिडला. दर्शचे हास्य आगीत तेल ओतत होते. पण तो काही बोलण्यापूर्वीच रेवाने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्हाला दोघांना जे काही चर्चा करायची आहे ते घरीच करा. चला, सर्व काही पॅक झाले आहे. त्यानंतर ते सर्व घरी निघून गेले.